मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये समोर उभा आहे। इथे उभा राहण्याचं कारण एकच आहे, ही मोठी इमारत आहे अक्षी जिल्हा परिषदेची आणि या जिल्हा परिषदेवर वरती तिरंगा ध्वज या ठिकाणी फार अभिमानानं डौलतोय। त्यामधलं अशोक चक्र हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या इमारतीमधून जिल्ह्याचा सगळा कारभार चालतो, विविध विभागाचा इथून कारभार चालतो आहे। आता या इमारतीच्या समोर उभा राहून या ठिकाणी वार्तांकन करण्याचं एकच कारण आहे की याच संबंधितला एक विषय या ठिकाणी मराठी महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून चालवत आहे, तो म्हणजे शिक्षण विभागामधला भ्रष्टाचार। या शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी भगवान पोलारी यांच्या विरोधामध्ये SITची चौकशी सुरू आहे। आता ही SITची चौकशी खरंच प्रामाणिकपणे होणार आहे का, हे मी कालच्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानुसार काही माहिती मिळवल्यानंतर SIT हा फारसा आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे। SIT हा फक्त काहीतरी निमित्त आहे का, काहीतरी कागदोपत्री करून जाणार आहे का, काहीतरी त्यांच्या सोयीनुसार म्हणजे ज्यांच्यावर चौकशी लागली त्यांच्या सोयीनुसार काहीतरी कामकाज करणार आहे का, असे एक ना अनेक सवाल कालच्या ऑडिओनंतर उपस्थित झाले होते। एक ऑडिओ क्लिप दुसरी मराठी महाराष्ट्राच्या हाती अत्यंत धक्कादायक ही ऑडिओ क्लिप आहे आणि ती मराठी महाराष्ट्राच्या हाती लागली। या ऑडिओ क्लिपमध्ये फार धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत। या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे SITचे प्रमुख आहेत, जे संचालक आहेत, जे सेक्रेटरी आहेत आणि खास करून या विभागाचे मंत्री आहेत दादा भुसे, यांनाही मी आवाहन केलं होतं, विनंती केली होती आणि त्या विभागाच्या सेक्रेटरीने सुद्धा विनंती केली होती की या लोकांच्या संदर्भामधला जो काही SITचा अहवाल आहे, SITची चौकशी आहे, ही पारदर्शक व्हायला हवी। तिथले SITचे प्रमुख आहेत पुलकुंडवार, त्यांनी या SITमध्ये कशाप्रकारे लक्ष घालून काम केलं आहे, त्यांनी केलं आहे की नाही केलं आहे, त्यांच्या कामावर सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत। त्यांची प्रामाणिकता किती आहे आणि किती प्रमाणामध्ये, या सगळ्या गोष्टींचे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। ही ऑडिओ क्लिप तुम्हाला मी वाजवून दाखवणार आणि त्यापूर्वी तुम्हाला काही बोलायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून काही मला खुलासे करायचे आहेत, काही ऑडिओची क्लिपच्या माध्यमातून काही सांगायचं आहे आणि त्या ऑडिओ क्लिपवर काही सवाल उपस्थित करायचे आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हे सगळं राहिलेलं आता म्हणजे बाकी शिक्षण मंत्री झाले, सेक्रेटरी झाले, संचालक झाले आणि संचालकांच्या पुढे जाऊन काहीतरी वेगळं घडतंय, या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत आणि म्हणून ही ऑडिओ क्लिप मी तुम्हाला एकदा वाजवून दाखवणार आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय झालं हे तुम्हाला मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचं आहे। एक SIT म्हणजे कुठलंही प्रकरण असू द्या, त्या प्रकरणामध्ये जेव्हा भ्रष्टाचार झाला आणि त्याची तक्रार झाल्यानंतर त्याच्या चौकशी SITच्या माध्यमातून नेमले जाते, स्पेशल टीमच्या माध्यमातून नेमले जाते आणि त्यामध्ये काही पारदर्शक अधिकारी जे आहेत ते त्या SITच्या माध्यमातून चौकशी करत असतात आणि त्या भ्रष्टाचारामध्ये कोण नेमका दोषी आहे यांच्यावर जे आहे ते कशाप्रकारे कारवाई करण्यात यावी यासाठीचा अहवाल ते दोषी आहेत की नाही आहेत हे सगळं सादर करायचं असतं। मात्र या SITमधून काय निष्पन्न होणार आहे असा सवाल उपस्थित झाला। या ऑडिओ क्लिपमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत। ज्यावेळी अधिकारी इथून आले, काही माहिती मिळवली, SITमध्ये काही चुकीचं म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार झाला आहे अशा प्रकारचं तिथे लिहित असावेत आणि त्याच्यामुळे इथले फुलारी जे भगवान फुलारी जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी SITच्या प्रमुखांना जाऊन त्यांनी भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांच्याकडून अहवाल मागवला। अहवाल ते देत नव्हते, मग त्यांना का दिला हा सगळ्यात मोठा सवाल आहे। पहिल्यांदा ही ऑडिओ क्लिप तुम्ही एकदा ऐका आणि त्याच्यानंतर मी पुढचे 2 शब्द मी बोलतो या ठिकाणी। बोला सर। आलात का? हो, आता झालो 1 तासापूर्वी। आहे व्यवस्थित, काही अडचणी का? काही अडचण नाही, बोललो चांगलं व्यवस्थित म्हणलं। अरे माझं म्हणणं मांडू द्या म्हणलं, तुम्ही बरोबर आहे सर, माझं म्हणणं मांडू द्या म्हणलो। मग त्यांनी मला ते अहवाल दिला, अहवाल देऊन द्याल ते म्हणजे अहवाल घेतला। आता मग मंगळवारी माझं म्हणणं देतो म्हणलो। बरं 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 बरं, अहवाल घेऊन मग आता अभ्यास करून त्याला म्हणणं तयार करावं। आणि पाटील नाही पण अजून नाही पाटील नाही, मग थोडं बोलूनच घ्यावं सर त्यांना। सगळं बोललो, आपलं काही अडचण नाही। बरं 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 बरं, आपलं म्हणणं दिलं ना, आपलं म्हणणं एक बी आपण चूक काम केलं नाही। बरोबर आहे सर, त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास आहे ना कामाचा। बरोबर बाकी काय काही नाही, मग तेच म्हणलं बघावं काय झालं नेमकं, काय नाही म्हणलं। काय नाही, उद्या या, येतो कधी आणून गरजेचं आणावं पत्र, त्याला आणतो, त्याला बी आणतो, त्या पोराला माणसाला बी आणतो, शिक्षकाला आणि मुख्याध्यापकाला कशाला बोलले उद्या सगळ्या। तर हा धक्कादायक संवाद आहे। तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामध्ये काय धक्कादायक आहे, ह्याच्यामध्ये काही शिवीगाळ आहे का, ह्याच्यामध्ये काही पैसे दिले घेतल्याचा काही उल्लेख आहे का? नाही आहे। मात्र पैसे दिले घेतल्यापेक्षाही धक्कादायक यामध्ये उल्लेख आहे।
भगवान फुलारी असं म्हणतात की मी त्या ठिकाणी गेलो, तिथल्या लोकांना भेटलो, जे कोणी प्रमुख लोक आहेत यासाठी चौकशी करणारी लोक आहेत त्यांना मी भेटलो, अहवाल देत नव्हते मात्र अहवाल दिला. आता अहवाल नेमका कशाचा होता आणि यांना कसा काय दिला? जर भगवान फुलारींच्या विरोधामध्ये यासाठी चौकशी नेमली असेल, त्यांच्या विरोधामध्ये चौकशी करून अहवालामध्ये काही लिहायचं असेल आणि त्या अहवालामध्ये काय लिहिलं आहे, ज्याच्या विरोधामध्ये चौकशी चालली त्याला जर दाखवलं जात असेल तर याला कुठली पारदर्शकता म्हणायचं? हा कुठला नेमका पारदर्शकतेचा प्रकार आहे? हा कुठल्या नेमका SITच्या नियमांचा प्रकार आहे? हे आम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि जे कोणी SITचे प्रमुख आहेत, मग कुलकुटुंब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी लोक असतील, या सगळ्या लोकांना मला या ठिकाणाहून सवाल करायचा आहे की अशा प्रकारची SIT जर चौकशी केली जात असेल तर कशा प्रकारे भ्रष्टाचार संपवला जाईल? आणि तुम्हाला भ्रष्टाचारच संपवायचा आहे का की वेगळं काही प्राप्त करायचं आहे? हा सवाल या निमित्ताने मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला का विचारू नये आणि त्याचं उत्तर तुम्ही काय देणार आहात? याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर SITचा चौकशीचा अहवाल एखाद्याच्या विरोधामध्ये, ज्याच्या विरोधामध्ये चौकशी लागली त्याच्या हातात देता कसता आहे? आणि तो चक्क या ठिकाणी म्हणतोय फुलारी की मी चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल आणि मत मांडलं जाईल. अहवाल पाहायचा आहे, त्याच्यानंतर मत मांडायचं आहे. SIT नेमकी काय करणार आहे? म्हणजे कुठं सादर करणार आहे? त्यांचं मत SITच्या अगोदर मागितलं पाहिजे का नंतर मागितले पाहिजे का त्यांना अहवाल देऊन मागितलं पाहिजे? तुम्हाला तुमच्या सोयीनुसार मत मांडा, त्याच्यामध्ये काय चुका केल्या ते दुरुस्त करून द्या किंवा मग अहवालच हा तुम्ही घेऊन जा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे हे लिहून आणा, असं काही ठरलेलं होतं तिथं? केवढ्यामध्ये तुम्ही विकला गेला आहेत असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला. ते म्हणत होते आपलं सगळं बोलणं झालं, म्हणजे नेमकं कसलं बोलणं झालं आहे याचाही खुलासा या ठिकाणी SITच्या प्रमुखांनी करणं गरजेचं आहे. मी कुठल्याही अधिकाऱ्यावर आरोप करत नाही, कोणालाही बदनाम ठरवायचं काही कारण नाही. मात्र या ज्या संवादाच्या क्लिप बाहेर येत आहेत हे नेमकं काय आहे? हे काय आहे? हे कुणाच्या सांगण्यावरून चाललं आहे? हे सगळं कुणाच्या मेहरबानीने चाललं आहे? आणि काय नेमकं चाललेलं आहे? शिक्षण विभागामध्ये काय चाललं आहे बीडच्या, महाराष्ट्रातल्या? आणि हे बीडचे जे काही भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ज्यांच्यावर आरोप आहेत, हे इथल्या चौकशी समितीचे SITचे काही जावं आहेत का? तिकडे जळगाव झालं, नाशिक झालं, मालेगाव झालं, या सगळ्या लोकांना कारवाईच्या बडग्यामध्ये त्यांना अटक करण्यात झालेली आहे, त्यांच्या चौकशी झाल्यात. बीडच्या लोकांना का सोडलं जातं आहे? कशामुळे सोडलं जातं आहे? ते कोण आहेत? ते सरकारचे जावं आहेत का? ते प्रशासनाचे जावं आहेत का? SIT प्रमुखांची जावं आहेत का? SIT प्रमुखांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या 4-5 लोकांना बाकीच्यांना अटक करायची आणि बीडला रिकामं सोडायचं आहे का? काय नेमकं चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीचं कळायला मार्ग नाही आहे. आणि म्हणून मी कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये आवाहन केलं होतं की शिक्षण मंत्री असतील, या विभागाचे सचिव असतील, यांनी याकडे प्रामाणिकपणे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जे सेक्रेटरींचं मंत्र्याच्या नंतर काय चालणार आहे? जर मंत्र्याची ही जर भूमिका असेल तर त्यांचं काय चालणार आहे? असाही सवाल यावेळी तो उपस्थित होतो. आणि म्हणून माझं म्हणणं आहे गृहमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण सगळे प्रयत्न होऊन बसलेले आहेत. इथं तक्रार करतो, चौकशीमध्ये चौकशी लागते, भ्रष्टाचार झाला आहे का नाही हे सिद्ध व्हायचं राहिलं आणि व्हायच्या अगोदर अहवाल सादर केला जातो, अहवाल लीक केला जातो, सांगितलं जातं त्याच्यामध्ये काय पर्याय काढायचं हेही सांगितलं जातं. SITकडून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. कसल्या प्रकारची तपासणी करायची? आता सगळ्या गोष्टी झाल्या तर राहिले फक्त मुख्यमंत्र्यांकडे जाणं आणि मुख्यमंत्र्यांना जर ह्यांना एकदम क्लीन देऊन टाकायची असेल आणि अशाच प्रकारचे भ्रष्टाचार करण्यासाठी यांना मोकाट सोडायचं असेल तर देऊन टाकावं. त्यामुळे माझं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला जर स्वच्छ प्रतिमेचं सरकार आहे असं जर लोकांना भासवायचं असेल, इथल्या लोकांना कळवायचं असेल की भ्रष्टाचाराला खपवून घेतलं जात नाही, तर या लोकांवर कारवाई करा अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं आहे. आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर कारवाई करायची नसेल तर तुमचं सरकार भ्रष्ट आहे, तुमच्या सरकारमधले मंत्री हे कोणाचंच काही ऐकत नाहीत, त्यांना वाटेल ते करतात असं लोकांचा समज होऊन जाईल. आणि या सगळ्या गोष्टीमधून भ्रष्टाचार करत राहतील, गोरगरीब राहतील, जे सुशिक्षित आहेत ते तिथेच राहतील, मागच्या दरवाज्यानं पैसे देऊन येणारे अनपढ गवार हे नोकऱ्याला लागतील, शालार्थ ITच्या माध्यमातून बोगस नोकऱ्याला लागतील, बोगस संस्थाकडून पैसे लागतील, शासनाचं अनुदानही लागतील आणि त्यांच्या सोयीनुसार तुमच्यासारख्या लोकांना इथं बदनामही करतील. असं सगळं हे प्रकार चाललेला आहे. त्यामुळे माझं SITच्या प्रमुखांना विनंती, मी कालच्या व्हिडिओमध्ये त्यांना आवाहन केलं होतं, जर तुमची प्रतिमा स्वच्छ आणि ट्रान्सपरंट स्पष्ट ठेवायची असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, या लोकांवर कायदेशीर कारवाई करा, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मी म्हणतो, मराठी महाराष्ट्राचं म्हणणं असं आहे किंवा एखादा RTI कार्यकर्ता म्हणतो म्हणून कुठल्याही एखाद्या माणसावर कारवाई करू नका, जो दोषी आहे त्याच्यावरच कारवाई करा अशा प्रकारची मागणी सुरुवातीपासून आमची आहे आणि आतासुद्धा तेच मी करतो. जर अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप बाहेर येत असतील, अशा प्रकारे SITचे अहवाल लीक होत असतील, ज्याच्या विरोधामध्ये SIT लागली, तोच माणूस जर अहवाल सादर वाचून तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणार असेल तर मला वाटतं SITला काही अर्थ नाही. कशाला लावली SIT? सोडून द्या, ते सगळं बंद करून टाका. तुमचं 12 बिस्तार जो आहे तो गुंडाळून घेऊन जा परत. आणि तिकडे पुलकोंडवार आहेत प्रमुख,
जर तुम्हाला तिथूनच उंटावर बसून शेळ्या हाकायच्यात, कशाला नेमली यासाठी? तिथूनच एखाद्याला फोन करायचा, हां सांगा तुमचं काय म्हणणं आहे, इथं लिहायचं आहे मला, असं करा आणि संपून जा का यासाठी. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर मला वाटतं ह्या कुठल्याही प्रकारच्या कारवाईला काही अर्थ उरणार नाही आणि लोक असं समजतील की सगळं भ्रष्टाचारांच्या स्वाधीन झालं आहे आणि आता काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे न्यायाची मागणी, प्रतीक्षा, अपेक्षा कुणीच करू नये असं लोकांचा समज होऊ द्यायचा नसेल तर स्पष्टपणे निष्पक्षपणे या सगळ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे असं मराठी महाराष्ट्र या ठिकाणाहून आवाहन करतो आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे. खूप खूप धन्यवाद.